नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जो मासा आपल्याला वर्षभर प्रोटीन्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड देतो, तोच मासा पावसाळ्यात 4 महिन्यात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. आपण नेहमी ऐकतो की पावसाळ्यात मासे खाऊ नयेत. आपले जुने लोक आपल्याला हेच सांगतात, पण यामागे फक्त जुन्या समजुती आहेत की यामागे काही ठोस विज्ञानाचा आधार आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण यामागचे संपूर्ण सत्य अगदी सोप्या भाषेत आणि वैज्ञानिक पुराव्यासह समजून घेणार आहोत. जर तुम्ही सी फूड प्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या बेडवरती पोहोचू शकते. चला तर मग यामागचे नेमके विज्ञान काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. पावसाळ्याचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे हा काळ बहुतांश माशांचा आणि समुद्र जीवांचा प्रजननाचा काळ असतो, म्हणजेच अंडी घालण्याचा काळ असतो. निसर्गाने प्रत्येक जीवाला वंश वाढवण्यासाठी एक विशिष्ट काळ दिलेला आहे आणि माशांसाठी हा काळ पावसाळ्याचा असतो. जेव्हा मासे अंडी घालण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांच्या शरीरात प्रचंड प्रमाणात हार्मोनल बदल होत असतात. या काळात त्यांच्या शरीरातील प्रथिनांचे आणि इतर घटकांचे संतुलन बदलते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास अंडी वाहून नेणाऱ्या माशांच्या शरीरात काही विशिष्ट नैसर्गिक रसायने तयार होतात, जी मानवी शरीराला पचायला अत्यंत जड असतात. जर आपण असे मासे खाल्ले तर आपल्याला अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय जर आपण या काळात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली तर माशांची पुढची पिढी तयार होणार नाही आणि समुद्रात अन्नसाखळी विस्कळीत होईल. म्हणून या काळात माशांना पकडणे आणि खाणे दोन्ही निसर्गाच्या आणि आरोग्याच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की गावातील, शहरातील आणि कारखान्यांमधील सर्व कचरा, सांडपाणी आणि रासायनिक द्रव्ये वाहून नद्यांना मिळतात आणि शेवटी हे सर्व दूषित पाणी समुद्रात जाऊन पोहोचते. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात नद्यांचे पाणी प्रचंड गढूळ आणि प्रदूषित असते. या पाण्यात हानिकारक केमिकल्स, प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि शेतात वापरलेली जंतुनाशके वाहून आलेली असतात. पाण्यात राहणारे मासे याच प्रदूषित वातावरणात श्वास घेतात आणि हेच दूषित घटक त्यांच्या शरीरात, विशेषतः त्यांच्या चरबीमध्ये आणि यकृतमध्ये जमा होतात. जेव्हा आपण हे मासे खातो तेव्हा ते विषारी घटक थेट आपल्या शरीरात प्रवेश करतात, पण दीर्घकाळात त्यांच्या शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. मित्रांनो, पावसाळ्यातील दमट आणि ओलसर हवामान हे कोणत्याही बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. या दिवसात पाण्यात साल्मोनेला, ई कोलाई आणि व्हिब्रियो यासारख्या भयंकर जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. मासे या जीवाणूंच्या संपर्कात येतात आणि त्यांचे शरीर संसर्गमय बनते. पावसाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती आधीच मंदावलेली असते. अशा कमी पचनशक्तीच्या काळात जर आपण बॅक्टेरियाने दूषित झालेले मासे खाल्ले तर फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याचा धोका इतर ऋतूंच्या तुलनेत 10 पटीने वाढतो. त्यामुळे उलट्या, तीव्र जुलाब, पोटात असह्य पेटके येणे किंवा डिहायड्रेशन यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. नंबर 4, ताजेपणाची कमतरता आणि प्रिझर्वेटिव्हचा अतिवापर. मित्रांनो, पावसाळ्यात समुद्रात मोठी वादळे येतात, लाटा उसळतात आणि हवामान अत्यंत खराब असते. यामुळे शासनातर्फे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई असते. म्हणजेच या काळात समुद्रातून ताजी मासेमारी पूर्णपणे बंद असते. मग प्रश्न असा पडतो की या दिवसात बाजारात मिळणारे मासे येतात कुठून? मित्रांनो, बाजारात मिळणारे हा साठा जुना असतो. हा माल कित्येक आठवडे किंवा कित्येक महिने स्टोरेजमध्ये बर्फात दाबून ठेवलेला असतो. अनेकदा हे मासे खराब होऊ नये म्हणून त्यांच्यावर फॉर्मोलिन सारखी घातक रसायने लावली जातात, जी मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आणि कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देणारी असतात. बरेचदा साठवणुकीच्या चुकीच्या पद्धतीमुळे हे मासे आतून सडलेले असतात, जे वरून ओळखता येत नाही. असा शिळा आणि रासायनिक प्रक्रिया केलेला मासा खाणे म्हणजे स्वतःहून आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये मासे आणि सी फूड खाणे कसे धोकादायक ठरू शकते याची जागतिक स्तरावर अनेक संशोधन झाले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे संदर्भ आपण इथे पाहूया. जर्नल ऑफ वॉटर अँड हेल्थ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधानुसार मान्सूनच्या काळात पाण्याच्या प्रवाहामुळे समुद्रात आणि नद्यांमध्ये मायक्रोबियल लोड म्हणजेच हानिकारक जीवाणूंची संख्या कमालीची वाढते. या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे की या काळात पकडल्या जाणाऱ्या जलचरांमध्ये ई कोलाई आणि साल्मोनेला जीवाणूंचे प्रमाण सर्वाधिक असते, जे मानवी पचन संस्थेवरती थेट परिणाम करत असतात. मरीन पोल्युशन बुलेटिन या नामांकित जर्नलमधील संशोधनानुसार पावसाळ्यात जमिनीवरून वाहून येणाऱ्या गाळासोबत जड धातू जसे की मर्क्युरी आणि लेड पाण्यात विघळतात. हे धातू माशांच्या अन्नसाखळीत प्रवेश करतात, ज्याला बायो अक्युम्युलेशन असे म्हणतात. हे मासे खाल्ल्याने मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा या अभ्यासात देण्यात आलेला आहे.
मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल, जरी मासे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात असले तरी निसर्गाच्या चक्राचा आदर करणे तितकेच गरजेचे आहे. पावसाळ्याचे हे 4 महिने माशांना त्यांचे जीवनचक्र पूर्ण करू द्या आणि स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सी फूड खाणे पूर्णपणे टाळा. आरोग्यासाठी प्रोटीनचे इतर पर्याय जसे की डाळी, पनीर किंवा मोड आलेले कडधान्य यांचा आहारामध्ये समावेश करा. निसर्गाशी जुळून घेण्यातच आपले हित आहे. तुम्हाला ही वैज्ञानिक माहिती कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मासे खाण्याची आवड असणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या पावसाळ्यात सुरक्षित राहतील. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.